आपली 2021 माणसात त्यामध्ये रामेश्वर भाऊ काळे माणिकराव काळे ज्ञानेश्वर आलोक यांनी त्यांना पण पडतात महाराष्ट्र पोलीस नंबर 514-19 या वरिष्ठ झाले कलम IPC 341 500च्या 506 34 आणि 8चे कलम 3(2) BA याखाली जो दिनांक 14/12/19 रोजी गुन्हा दाखल झालेला आहे 14/12/2019 या तारखेला जो गुन्हा दाखल झालेला आहे या गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन मिळाल्यामुळे अर्ज केला होता त्यानंतर कोर्टाने तात्पुरता जामीन मंजूर केलेला आहे. त्यामध्ये सर जर आता या गुन्ह्यातली फिर्याद जी आहे FIR जी आहे ती वाचून मी दयानंद भागवत दांडोरे वगैरे काल दिनांक 13/12/19 रोजी दुपारी 1:30 वाजलेल्या सुमारास मी व माझी आई चित्राबाई असे दोघे मिळून दलित वस्ती बोर्ड लगत आमची जनावरे चालत होतो. त्यावेळी दलित वस्ती बोर्ड लगत गणेश मोहन सरतापे व इतर तिघे लाईटचे पोल होण्याचे काम करत होते. त्यावेळी मी त्यांना म्हणालो की इथे पोल बघू नका, आम्हाला जायला अडथळा होतो असे सांगितले. नंतर गणेश मोहन सरतापे आले, अगतराव माणिक काळेल, माणिक बिरभाऊ काळेल, ज्ञानेश्वर माधव गोडसे यांना बोलावून आणले. त्यावेळी त्यांनी मला म्हणाले की तू आमच्या शेतात जाणारी लाईट का अडवतो असे म्हणून मी हिंदू महार जातीचा आहे हे माहीत असून देखील त्या ठिकाणी मला हे मार्गात तू या बोलण्यात जायचं नाही, तुझा या गोष्टी काय संबंध आहे असे म्हणून मला जातीवाची शिवगाव करून धमकी दिली. तसेच माझ्या अंगावर धावून आले. त्यानंतर माझ्या आई चित्रबाई व मी तिथून दलित वस्ती बोलणे जात असताना सदरचा रोडा शिंगोर्णी ग्रामपंचायत दलित वस्तीचा असताना देखील सदर बोलणे मला व माझ्या आईला जाण्यास त्या ठिकाणी अटकाव केला. त्यानंतर मी काळमवाडी किल्ली मार्गे माळशेरमध्ये आलो. सदर घटनेबाबत मी आई चित्रबाई व माझा भाऊ राजकुमार भागवत दांडवे यांच्याशी चर्चा केल्यानंतर सदर घटनेबाबत फिर्याद देण्यास माझे पोलिसांना आलेलं आहे आणि ही फिर्याद त्यांनी 14/12/2019 घटना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आहे 13/12/19 दुपारी 1:30 वाजता. आता सर या घटनेतलं त्यांचं जे मेन अलिगेशन आहे ती की मला या जातीचं आहे असे म्हणून मी हिंदू महार जातीचा आहे हे माहीत असून देखील आता हे जे माहीत असून गृहीत धरलं जाते प्रत्येक केसमध्ये हे जे एक्सप्लेनेशन कुठं नाही की त्यांना माहीत असायचं कारण काय अशावरनं माहीत आहे. गावात राहणारे आहेत नाही पण तसं स्पेसिफिक त्यांचं काय काय होतंय कशामुळं घडलंय. आता ह्यात काय झालेलं आहे की आम्ही त्यांच्या भावकीतली एक जमीन विकत घेतलेली पुढे. आता त्या जमिनीचा आम्हाला पोझिशन घेऊ देत नाही, त्यासाठी आम्ही कोर्टात दावा दाखल करतो आणि ते खरेदी का केलं म्हणून आमच्यावर कुठला तरी संबंध जोडून आमच्यावर गुन्हा दाखल करायला. आता हा जर सर गुन्हा बघितला तर गुन्ह्यात त्यांनी स्पेसिफिक काय म्हटलंय की नाही आता गुन्हा दाखल होणार आहे आम्ही खरेदी केलेला आहे त्यांच्या भावकीतली जमीन अशा घटने अगोदर 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी. आणि आता त्याच्यामध्ये सर त्यांचं काय म्हणणं आहे दलित वस्ती बोर्ड लगत गणेश मोहन सरतापे तिघे जण लाईटचे पोल वाहण्याचे काम करत होते. म्हणजे लाईटचे पोल वाहायचं काम चालू होतं ते सरकारी काम चालू होतं. ते सरकारी काम चालू असताना त्यांनी या फिर्यादीनं ते काम अडवलंय म्हणजे इलिगल ऍक्ट त्यांनी केलाय स्वतः. आता तो इलिगल ऍक्ट केलेला आहे त्याच्या पुढे त्यांनी मग ह्याला काय जोडलंय की त्यानंतर हा सदर जो कॉन्ट्रॅक्टर आहे एमएससी काम करणारा गणेश मोहन सरतापेनं आम्हाला बोलवून घेतलं आणि आम्ही त्याला म्हणलं की बाबा तू शेतात जाणारी लाईट का अडवतो
आणि त्या रस्त्यानं जायला त्याला आम्ही अटकाव केला. अशी एकंदर फिर्याद आहे. आता जर सेक्शन जर बघितले तर 341 लागलेला आहे. 2 BA 2 BA मध्ये सर मध्ये सांगितलेलं आहे कमिट्स एनी ऑफेन्स specified in the schedule against a person or property knowing that such person is a member of scheduled caste of scheduled tribe or such property belongs to such member shall be punishable with such punishment as specified under the Indian Penal Code 45 of 1860 for such offense and shall also be liable to fine. आता जर शेड्यूल जर पाहिलं आपण सर त्यातलं शेड्यूल सी सेक्शन 3(2) BA त्यामध्ये सेक्शन 341 पनिशमेंट फॉर वन मंथ आहे आणि ह्याला जे IPCला पनिशमेंट आहे ती करा. आता सर हा सगळा गुन्हा जर बघितला सर सेक्शन जे आहे 341 504 506 आणि इंटेन्शन जे दाखवलंय त्यांचं ॲट्रॉसिटी 3(2) BA IPC मध्ये जे सांगितलं आहे नॉन वेटेबल आहे. परंतु हे जे मूळ सेक्शन जे आहे या मूळ सेक्शनला हे ॲट्रॉसिटी लागते ते सगळं वेटेबल आहे. आता सर आता ह्यासोबत त्यांनी काय केले दाखल की 1-2 अर्ज दाखल केले. कुठं पाठवलेले आता हे तक्रार अर्ज दिला आहे 24/12/2019. प्रांत अधिकारी स्वतः आता अध्यक्ष उपविभागीय दक्षिण समन्वय समिती वगैरे तिकडे. आता ह्याच्यामध्ये जे सांगितलंय अलीकडे दिनांक 13/12/19 रोजी मी व माझी आई माझी मालकीची जनावरे चालवत घरापासून काही अंतरावर दरदिवशी बोलण्याची बोलतो तेव्हा गणेश मोहन सरतापे नावाचा इलेक्ट्रिक पोलचे कामे कंत्राटी करणारा व्यक्ती आमचे गेजा कब्जावस्थेच्या मधोमध खड्डा आणून पोल उभा करून तारावर होता. त्याकडे आमचे लक्ष जातात. मी त्याजवळ असे रस्त्यामध्ये की पोल उभा करून आता बाजूला लावायचं मला तेव्हा तो तडक गेला व माझ्या गावातील या लोकांना परिचितीला बोलवून घेऊन आला आणि ते लोक म्हणाले की तू लाईट काढूस. आता दुसरा अर्ज सध्याचा त्याला दिनांक नाही तो पोलीस उपाधीक्षक सोमा आपणला दिलेला आहे मला संरक्षण घेण्याबाबत. त्यामध्ये दिनांक 13/12/19 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमार माझ्या गावातील दुरुस्ती बाजूस असणार गुन्हे चालवत होतो तेव्हा त्या रस्त्यावरच हा सरतापे हा एक पोल उभा करत होता. मी रस्त्यावर असल्याने मी विरोध केला. मी आमचे झालेल्या रस्त्यावर बाजूला थांब लाव पण त्याने ऐकलं नाही. थोड्या वेळाने त्याने आम्हाला बोल यादव काळेल माने काळेल नाही काळेला बोलून आणले आणि ते म्हणाले की तू लाईट काढू आणि रस्त्याला अडकाटी केली. आता हे सगळी जर ते अर्ज बघितले हे मूळ त्यांची FIR जर बघितली त्यातली तर ह्या सगळ्यामधलं वर्ष त्यांचं वेगवेगळं लगेच ताबडतोब बोलवलं थोड्या वेळानं गेला आणि या FIR मध्ये सगळ्यात महत्त्वाचे काय म्हटले की ठिकाणी अटकाव केला. त्यानंतर मी काळेवाडी फिल्म मार्गे माझ्या आई चतुर्बाई घडलेबाबत मी आई चतुर्बाई व माझा भाऊ बाष्पाबाबत कांडवे यांच्याशी चर्चा केल्यानंतर म्हणजे सगळी चर्चा केली आणि मग आपण काय फिर्याद द्यायची हे त्यांच्यामध्ये ठरलं आणि दुसऱ्या दिवशी त्याप्रमाणे त्यांनी फिर्याद दिलेली आहे. म्हणजे ही फिर्याद 24 तास लेट आहे जाणून बुजून केलेली आहे. डिलेड FIR आहे जाणून बुजून केलेली आहे चर्चा करून केलेली आहे. त्या फिर्यादीतच त्यांनी कबूल केलेलं आहे ते आणि मग ठरवून त्यांनी केलेली आहे कशी करायची. आणि या मेहमान कोर्टात सर या गुन्ह्याचे 400 पण हजर झाले. या गुन्ह्याचा सर्व तपास संपलेला आहे. या आरोपीची फिजिकल कस्टडी जी आहे त्याची काही आता आवश्यक उरलेलं नाही 400 आल्यामुळे
त्यामुळे सर ह्या सगळ्या गोष्टी विचार करता सर आम्हाला जो अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केलेला आहे, तात्पुरता मंजूर केलेला आहे, तो कायम करण्यात यावा आणि हे कोर्टाच्या ज्या कंडिशन्स झालेल्या आम्हाला त्या सर्व कंडिशन सर आम्ही उभे करायचे. शिंगोर हे गाव आहे आणि हे शिंगोर्णीपासून जवळजवळ 35 किलोमीटर अंतर आहे. एका टोकाला आहे. गरीब माणूस आहे की तुम्ही यायला दमलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तो आला, अवेलेबिलिटी वेहिकलची झाली त्याप्रमाणे तो आला, नंतर पोलीस स्टेशनला आला, दाखल केलेली आहे. दुसरं म्हणजे एक फिर्यादी जो आहे आणि आरोपी हे एकाच गावचे आहेत. तिसरं म्हणजे यातून जो रोड आहे तो सुद्धा दलित वस्तीकडे जाणार आहे, ग्रामपंचायत रोड आहे आणि त्यांना तो रोडवरती रोवू नका म्हटल्यानंतर जातीवरती शिवाय की रस्त्यावरती असं आहे. म्हणजे इन पब्लिक व्ह्यू आणि पब्लिक प्लेस आहे हे स्पष्ट होतं फिर्यादीबरोबर. आणि त्यानंतर यातील आरोपीचे इतर आरोपी आहेत त्यांना बोलवून आणली आणि नंतर आल्यानंतर जे बोलले ते सगळे एका गावचे आहेत. त्यांना ते त्यांची जात वगैरे माहिती आहे केलेल्या जाते आणि त्यामुळं सर यातील ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा होतो हे दिसून येतं. सेक्शन 18ची सर ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे बाधा येते आणि जर यांना ॲट्रॉसिटी कशासाठी आवश्यक आहे त्याची जी कारणं आवश्यक आहेत ती काय सांगितलेली नाहीत. आणि सर त्यांनी पोल रोल अद्याप अडथळा चालू आहे असं माझं सबमिशन आहे. तसंच ॲन्टीसिपेटरी जो दाखल केलेला आहे तो पूर्वी 400 याच्या अगोदर दाखल 400 आले म्हटल्यानंतर अजूनच अटक झाली. का अटक झाली नाही, पोलिसांसमोर का आले त्याचं एकही कारण त्यांनी सांगितलं नाही. अशा परिस्थितीत त्याच्यामध्ये स्पेसिफिक आले की ते जातीवाची शिवीगाळ झाली आहे की हां एक माहिती वगैरे आले सर वरून पाटील सांगतो. जर स्पेसिफिक तसं आलं असेल तर सेक्शन लागताना सुद्धा तिने एक अर्ज आलेला पाहिजे होता, पण पोलिसांनी काही लावलेला नाही. तिने एक अर्ज आला असेल आणि स्पेसिफिक कसा आला असेल सर तर ह्या स्टेजला परत आपल्याला भारतीय संविधानाच्या कलम 17कडे जावं लागेल आणि हा सर नाही बरोबर आहे. परंतु भारतीय संविधानाच्या कलम 17मध्ये स्पेसिफिक अगदी 67 वर्षापूर्वी आणि त्याच्या अप्लिकेशनसाठी तर आता ही फिर्याद दाखल झाली सर. त्यांनी सांगितलं की एकाच गावातील आणि नवीन अमेंडमेंट जर बघितले सर आपण 2016चे सर 2016च्या अमेंडमेंटमध्ये स्पेसिफिक प्रिझम्पशन घातले कोर्टाने कायद्याने. तर ते प्रिझम्पशन असं म्हणते सर की जर एकाच गावातील आरोपी आणि फिर्यादी असेल तर एकमेकांची जात माहीत आहे प्रिझ्युम करावं कायद्याने कोर्टाने असं त्यात म्हटलेलं आहे. प्रिझ्युमच करावं की त्यांना माहीत आहे असं प्रिझम्पशन आहे. आणि त्यानंतर सर फिर्याद दाखल झाल्यानंतर सुद्धा ह्याच्यावर काही मी दिनांक 3/1/2020 रोजी काही दाखल केली होती त्याच्यामध्ये 2 तक्रारी अर्ज दाखल केले होते. फिर्याद दाखल झाल्यानंतर 24/12चा एक होता अर्ज. 24/12च्या अर्जामध्ये सर अगदी पान नंबर 2 होती शेवटचं वाचून दाखवत होतं सर की हां आज रोजीपर्यंत 10 दिवस उठून सुद्धा पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नाही. तोपर्यंत काय अटकपूर्व जामीन अर्ज दाखल झालेला नव्हता. आरोपी गावातून आमच्या घरासमोर ये जा करतात. मोटार गाडीची म्हणजे 2 चाकीची ग्रीप ओढून जोराचा आवाज करतात. दारातून जाताना उगाच ठाकरून म्हणजे कोण आमचं काय करू शकत नाही वगैरे बरेच काय काय सर आपण वाचावं आणि येस सर आमचं कोण काय वाकडं करू शकत नाही असं नाही येऊन गेलं म्हणजे आहे त्यात वाकडं होत नाही पोलीस आम्ही खिशात घेऊन फिरतो वगैरे आहे सर. आणि तशा 2-3 तक्रारी दिल्यानंतर सर त्या दोन्ही तक्रारी मेहरबान कोर्टासमोर दिलेल्या आहेत आणि त्या तक्रारी देऊन सुद्धा पोलिसांनी काय वेळेवरती अटक केली नाही. तर आता सर फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की ऑफेन्स हा 341 वेरिएबल आहे म्हणून
त्यांना बेल अँटिसिपेटरी बेल द्यावा हे जे काही आर्ग्युमेंटचा भाग झाला तो या ठिकाणी कन्सिडर करता येणार नाही, कारण त्याचबरोबर 3(2)BA आणि 3(1)R त्यांचा जर विचार केला तर दोन्ही जे सेक्शन आहेत ते नॉन बेलेबल आहेत आणि दोन्ही सेक्शन हे स्पेशल ऍक्ट खालचे आहेत. स्पेशल ऍक्ट बनवताना लॉ मेकरच्या डोक्यात एवढंच होतं की जो विकर सेक्शन आहे त्यांना प्रोटेक्ट करावं. आज परिस्थिती अशी आहे की सर हा अडाणी माणूस आहे, त्यांनी त्यांच्या आर्ग्युमेंटमध्ये सांगितलं की आमच्या भावकीतील कुणीतरी त्यांचं क्षेत्र खरेदी केलं, कुणी केलं, काय केलं, तसं खरेदी त्या रेकॉर्डवरती आणलेलं नाही. ॲक्सिडेंटला तरी त्यांनी आणायला पाहिजे होतं बेल ॲप्लिकेशनच्या वेळेस, पण तसं काही आणलेलं नाही. ओव्हरऑल सर एकंदरीत सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या तर आमचं एकच म्हणणं आहे सर की ह्या फिर्यादीवरती अन्याय झालेला आहे. त्याच्या बाबतीत जी काही समाजाचा रस्ता आहे, समाजासाठी नोंदणी गोष्टीचा झालेला रस्ता आहे, त्याच्यावरती बेकायदेशीरपणे ह्या आरोपी लोकांनी खड्डे खंदून त्या ठिकाणी पोल उभा केलेले आहेत. तसे कोणतंही शासकीय काम तिथं झालेलं नाही, तशी कुठली MSCBची मंजुरी नाही, ती त्यांनी हजर केलेली नाही. आणि असं असताना सर बेकायदेशीरपणे त्यांनी खडलेल्या खड्ड्यामध्ये पोल उभा करत असताना आम्ही त्यांना अटकाव केला. काय आम्ही अटकाव केला त्याचा राग मनात धरून सर त्यांनी हे बेकायदेशीर कृती करून गुन्हा केलेला आहे. अशा परिस्थितीत सर त्यांचा अँटिसिपेटरीचा जो काय अर्ज आहे तो रद्द केलेला आहे. नाही सर, त्याच्यामध्ये फक्त लास्ट सांगायचं की तो जो रस्ता आहे त्याच्यामध्ये परत आणखी सेक्शन वाढायला पाहिजे होतं खरं तर, कारण ॲट्रॉसिटीमध्ये जर अमुक एका कम्युनिटीच्या व्यक्तीनं जर तो SC/STचा रस्ता अडवला किंवा हे केला तर त्याच्यामध्ये परत एक सेक्शन वाढायला पाहिजे. येस हां, तर ह्या गोष्टीचा विचार करू शकता. सांगा काय म्हणजे जामीन द्यायचा त्याच्याबद्दल सांगा. जामीन द्यायचा का नाही, कारण का बरं कशामुळे तर आम्हाला यायला अडथळा खडाखंड तुम्ही म्हणत होतो इथं राहू नको, आम्हाला यायला अडथळा होतो. ती मला नाही मग त्यानं आम्ही माणसांनी मला शिवगाडीला शिवून दिले सगळे. परत अंगावर यायला मी काळमाडी घेऊन माणसं फिरायची. तुम्हाला काय त्याच्यापासून धोका वगैरे असं धोका आहे, जीवनात धोका आहे. अजून काय सांगायचं दुसरं काय नाही, माझ्या जीवनात धोका आहे त्यांच्यापासून. करा कोर्टाला एक त्याला द्या, फिरोज आज तर होणार नाही त्याचं सोमवारी